इक्विटी वगैरे टाईप अजून कोणकोणते सेगमेंट आहे? इक्विटीज म्हणजे शेअर्स असतात, म्हणजे स्टॉक्स. त्याच्यामध्ये तुम्ही छोटी छोटी सुरुवात करू शकता. 2-5 हजार रुपयांनी सुरुवात इक्विटी मधून करून तुमच्या लक्षात येईल की खरंच तुम्ही ह्या सेगमेंटमध्ये काही करू शकता का नाही. इक्विटीमध्येच इन्व्हेस्टमेंट शॉर्ट टर्मचे आणि लॉंग टर्मचे केले जातात किंवा स्विंग ट्रेडिंग साठी पण वापरलं जातं. ह्याच्या व्यतिरिक्त फ्युचर्स आहेत. फ्युचर्स म्हणजे काय, भविष्य नसतं. फ्युचर म्हणजे अशी की जी कॉन्ट्रॅक्ट मध्ये ट्रेड करणारे असतात. तर ते कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, जसं घराचं एक रेंटल अग्रीमेंट आहे 11 महिन्याचं, तसं त्याचं एक अग्रीमेंट असतं किंवा एक कॉन्ट्रॅक्ट 1 महिन्याचा आहे, 2 महिन्याचे, 3 महिन्याचे. तर त्याच्यात तुम्ही किती दिवस ट्रेड करू शकता, तर महिनाभर. तर त्याची एक्सपायरी कशी असते ते. मग त्याच्यानंतर ऑप्शन्स असतात. ऑप्शन मध्ये एक्सपायरी असते वीकली किंवा मंथली, अशा सगळ्या गोष्टी असतात की 1 आठवड्यामध्ये तो कॉन्ट्रॅक्ट संपून जातो. त्याच्या आत तुम्ही भले तो तुम्ही 10 मिनिटासाठी करताय किंवा 1 वर्ष 1 महिन्यासाठी करताय, तर त्याच्यामध्ये ते सगळे कॉन्ट्रॅक्ट वापरून तुम्ही ते करू शकता. सेम गोष्ट कमोडिटी मध्ये अवेलेबल आहे. आणि कमोडिटीचा ऍडव्हान्टेज काय असतो की कमोडिटी मार्केट सकाळी 9 ला सुरू होतं, ते रात्री 11-11:30 वाजेपर्यंत चालतं. सो जे लोक दिवसाचे बिझी असतात ते संध्याकाळच्या वेळेला पण त्याचा ऍडव्हान्टेज घेऊन डेफिनेटली त्याच्यात ट्रेड करू शकतात.